नमस्कार मित्रांनो, हिरवं जग या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आज आपण जंगलामध्ये फिरायला आलो आहोत. तर आपण पाहू शकता, आज आपण नदीवर आलो आहोत. तर बघू शकता की हा जो भाग आहे म्हणजे एकदम दगडाचा दिसत आहे. त्याला पूर्वीच्या काळी लोक दरवाजा म्हणायचे. म्हणजे आपण बघू शकता की ह्या दरवाजामध्ये म्हणजे कसं आहे की ह्या दगडाला एक प्रकारचा आकार आहे. म्हणजे काय व्हायचं की पूर्वीच्या काळी जी काय लोक वगैरे असायची, तर ह्याच्यामध्ये पेंडा वगैरे टाकायची आणि तो पेंडा दुसरीकडे म्हणजे आमच्या गावामध्ये एक डोह आहे, तर त्या डोहामध्ये बाहेर यायचा. आपण बघू शकता की निसर्गाच्या अद्भुत चमत्कारामध्ये एक असा डोंगराच्या कुशीमध्ये नैसर्गिक पद्धतीने झरा तयार झाले. आपण बघू शकता की हा कशा पद्धतीने झरा तयार, म्हणजे ह्याचं पाणी म्हणजे कसं असतं, आपण जे मिनरल वॉटरचं पाणी पितो त्यापेक्षा ह्या झऱ्याचं जे पाणी असतं ते अतिशय शुद्ध व निर्मळ असं. म्हणजे काय होतं की आपण जेव्हा रानामध्ये वगैरे जातो फिरायला, तेव्हा आपल्याला पाण्याची कमतरता जाणं, तेव्हा आपण काय करायचं की ह्या झऱ्याच्या पाणीमुळे आपल्याला थंडावा निर्माण होतो. आपण बघू शकता की ह्या झऱ्याचं पाणी आता बघू शकता की आता सध्या उन्हाळा चालू आहे, तर उन्हाळ्यामध्ये झऱ्याचं पाणी कसं आहे, कमी झालं आहे. तर हा जो डोहाचा भाग आहे, तर त्या डोहाच्या भागामध्ये वर्षभर पाणी असतं. म्हणजे वर्षाच्या कुठल्याही महिन्यामध्ये जा, पण पाण्याची कमतरता तुम्हाला जाणवणार नाही. आपण बघू शकता की कशा प्रकारचे हे मोठमोठे दगड आपल्याला ह्या डोहामध्ये पाहायला मिळतात. तर काय व्हायचं की पूर्वीच्या काळी आपण मगाशी बघितला की जो दरवाजा आहे, तर त्या दरवाजाच्या इथे पूर्वीचे लोक काय करायचे की पेंडा वगैरे टाकायचे व तो पेंडा डोहामध्ये बाहेर यायचा. म्हणजे पूर्वीच्या काळी तसं तयार झालं होतं. पण ते आत्ता काय झालं आहे की काळाच्या ओघामध्ये तो दरवाजा बंद झाला आहे. म्हणजे पूर्वी जो होता तो आत्ता सध्या बंद झाला आहे. आपण बघू शकता की हा डोह कशा प्रकारे, म्हणजे तो वर्षाच्या कुठल्याही महिन्यामध्ये तुम्ही गेलात तर हा डोह कधीच तुम्हाला रिकामा दिसणार नाही. तो भरलेलाच असतो. त्याचं पाणी कधीही आटत नाही. म्हणजे त्याची खोली कितपर्यंत आहे ते आजपर्यंत कुणालाच माहिती नाही. पूर्वी काय व्हायचं की त्या डोहावरती गुरं पाणी पिण्यासाठी वगैरे येत असत. पण आत्ता सध्या कसं झालं आहे की हा जो भाग आहे तो म्हणजे जास्त जंगलाचा भाग असल्यामुळे इथं आता गुरं वगैरे पण येत नाही. त्यामुळे काय होतात की रानातील जे पशु पक्षी वगैरे आहे, तर ते ह्या पाणी पिण्यासाठी इथे येतात. तर आपण बघू शकता की आजूबाजूच्या झाडांनी हे वेळ आहे. तर आपण बघू शकता की हे जे आपलं पाणी हळद आहे, तर काय होतं आहे की आता आपण बघू शकता की हे छोटे छोटे कोळी आहेत, तर त्याच्यावर फिरतात. तर काय होतं की आपल्या ज्या झऱ्यातून पाणी येतं, तर हे कोळी फिरल्यामुळे ते पाणी हळतं आणि हलल्यामुळे ते पाणी कसं आहे, एक प्रकारचं शुद्ध होतं. म्हणजे ह्याला कुठल्याही प्रकारची यंत्रणा, म्हणजे आपण काय करतो की आपलं नळाचं पाणी असेल किंवा दुसरं कुठलं पाणी असेल, तर आपल्याला ते पाणी शुद्ध करण्यासाठी कुठल्या तरी यंत्रणा किंवा प्युरिफायचा उपयोग करावा लागतो. पण हे नैसर्गिक पद्धतीने हे कोळे आहेत, ते पाणी म्हणजे काय होतं की ह्याच्यावरती फिरल्यावरती हे नैसर्गिक पद्धतीने पाणी हे शुद्ध होतं. तर आपण बघू शकता की हे कशा प्रकारचं एकदम जंगल आहे. तर ह्या जंगलामध्ये हे मोठमोठे आपल्याला दगड पाहायला मिळतात. तर असे हे दगड आहेत. म्हणजे काय होतं की जी आपली जमिनीची धूप वगैरे होते, तर ह्या दगडांमुळे ती धूप थोडी कमी होते. आपण बघू शकता की इथं म्हणजे काय झालं आहे की दोन्ही साईडला आपले डोंगर आहेत व मधी हा आपला नदीचा प्रवाह चालू आहे. आपण बघू शकता की इथे आता आपण थोडं म्हणजे कसं पाणी वगैरे साठून राहिलं आहे. म्हणजे काय झालं की हा जो भाग आहे तो जरा म्हणजे खोलगट असल्यामुळे इथे थोडा पाण्याचा साठा तयार झालेला आहे. म्हणजे काय होतं की हा जो भाग आहे आपला, तो डोहाच्या एकदम जवळचा भाग आहे. त्यामुळे कसं होतं की ह्या साईडला म्हणजे पाणी हे होतं. आपण बघू शकता की ह्या दगडाला म्हणजे जे पावसाळ्यामध्ये पूर्ण ही नदी असते ती तुडुंब भरून वाहते. आपण बघू शकता की ह्या दगडाला पण कसे म्हणजे आपण बघू शकता की हा जो दगड आहे, तर ह्या दगडाला पण म्हणजे जे पाण्याचा जो प्रवाह येतो, त्या प्रवाहामुळे दगडाला पण कसं बघा हा कसं गोल छिद्र पडलं आहे. म्हणजे काय होतं की जो पाण्याचा मारा होतो, तर त्यामुळे ह्या दगडांची कशी झीज होते. आपण बघू शकता की विविध प्रकारचे इथं आपल्याला हे दगड पाहायला मिळतं. म्हणजे ह्या नदीमध्ये म्हणजे कसं आहे की पाण्याचा जो प्रवाह असतो
तर ह्या दगडांमुळे थोडा तो संत होतो. म्हणजे काय होतं की समजा आपलं काही लाकडं वगैरे वाहून वगैरे गेले असेल, तर ह्या दगडाच्या प्रवाहामुळे ते काय होतात, कुठेतरी अडून राहतात. किंवा जेव्हा पावसाळ्यामध्ये काय होतं की जेव्हा चणणीचे मासे वगैरे पकडायचे असतात, तेव्हा ह्या दगडांचा म्हणजे ला लावण्यासाठी किंवा बांधण धरण्यासाठी मोठ्या प्रमाणात ह्या दगडांचा उपयोग होतो. आपण बघू शकता की कशा प्रकारचे हे दगड आहेत. म्हणजे पूर्ण नदीमध्ये तुम्हाला काय होईल की सर्वीकडे तुम्ही बघाल तिकडे दगडच दगड पाहायला मिळेल. हा बघा, अत्यंत भला मोठा दगड आहे. म्हणजे काय होतंय की ह्या दगडांमुळे काय होतंय की जी झाडाची मुळं वगैरे असतात ती मजबूत राहतात, व जे जमिनीची जी आपली धूप वगैरे होते ती पण कमी प्रमाणात होते. व काय होतं की आजकाल काय होतं की जमिनीतील म्हणजे जी नदीची वाळू वगैरे आहे, ती पण मोठ्या प्रमाणात आपण तिथली लोक काढतात, ते पण कमी होतं. आपण बघू शकता की आपल्याला हा रस्त्यामध्ये फाट्याचे गोयले बांधून ठेवले. आपण बघू शकता कशा पद्धतीने हे गोयले, म्हणजे काय होतं की आपल्याला जेव्हा कोण मदतीला माणूस वगैरे नसेल, तर हे अशा पद्धतीने आपण हे साडीचे जे दोर असतात त्याने बांधलेले. म्हणजे काय आलं की आपण एकत्र म्हणजे एकटे वगैरे असेल तर आपण हे घेऊन येऊ शकतो. म्हणजे आपल्याला कोणाच्या मदतीची गरज लागणार नाही. आपण बघू शकता की आजूबाजूचा हा परिसर कसा आहे, म्हणजे काय होतंय की इकडे म्हणजे काजूची झाडं आहेत किंवा म्हणजे ही जाण्या-येण्याची वाट आहे. तर इथे आपण बघू शकता की अतिशय सुंदर पद्धतीने, म्हणजे कसं आहे, एखाद्या आपण शिल्पकला वगैरे बघतो किंवा आपण ज्या लेण्या वगैरे बघतो, तसंच आपल्याला एकदम हे बघायला मिळेल. आपण बघू शकता की आपल्या ज्या कोकणामध्ये जे काय काय पारंपरिक वस्तू किंवा आपला जो निसर्ग आहे त्यामध्ये बघण्यासारखं खूप आहे. म्हणजे आपण हे आपल्याला बघताना कसं वाटेल की आपण एखाद्या कुठली तरी लेणी वगैरे बघायला आलोय असंच आपल्याला वाटेल, पण ती ही लेणी नाही, हा आपला म्हणजे निसर्गच आहे. आपण जो आपल्या कोकणामध्ये आपण जो साठवून ठेवलेला आहे, तो आपण निसर्ग बघू शकतो. तर ह्या ज्या जंगलामधील झाडी वेली वगैरे आहेत, तर त्यामुळे आपण बघू शकता की ह्या दगडाला कशा प्रकारे होल आले बघू. म्हणजे काय होतं की जो पाण्याचा प्रवाह आहे तो ह्याच्यामध्ये सारखा मारा करून त्यामुळे ह्या दगडाला असाच होल पडलेला आहे. तर ह्याच्यामध्ये काय होतात की पावसाळ्यामध्ये जे खेकडे वगैरे असतात, तर ह्याच्यामध्ये ते खेकडे वगैरे राहतात. आपण बघू शकता की इथे आपण जी फुलपाखरं वगैरे आहेत ती पण कशा पद्धतीने फिरतात. म्हणजे जे आता ह्या निसर्गाचा आनंद घेतात, म्हणजे काय करतात की ते जोडीजोडीने इकडे ज्या निसर्गामध्ये, म्हणजे आता कसा जो उन्हाळा सीझन चालू आहे, तर निसर्गामध्ये ते एकदम फेरफटका मारतात. म्हणजे निसर्गाचा चांगल्या पद्धतीने ते आनंद घेतात. म्हणजे कसं मनाला एकदम आनंदी व प्रसन्न वाटतं. म्हणजे कसं आपण कसं उन्हाळ्याची सुट्टी पडली की इकडे तिकडे खेळायला जातो, तशी प्रकारची ही फुलपाखरं स्वतःच्या मस्तीमध्ये दंग आहेत. म्हणजे त्यांना कुठल्याही प्रकारची पर्वा नसते. आपण बघू शकता की आता इथे नदीचं पाणी थोडं कमी झालं आहे, म्हणजे त्यामुळे काय होतं आहे की आजूबाजूला ही जी शेवाळ पाजली, म्हणजे काय होतं की पाण्याचा जो प्रवाह आहे तो पुढं न गेल्यामुळे ते इथे आपण ती शेवाळी साठलेली आहे. तर आपण बघू शकता की हा निसर्ग एकदम मनाला मोहून टाकतो. म्हणजे एकदम कसा आकर्षित करतो आणि मनाला एकदम प्रसन्न वाटतं. आपण बघू शकता की अतिशय सुंदर पद्धतीने हा निसर्ग आहे तो अतिशय उत्कृष्ट पद्धतीने आपल्याला अगदी मोहून टाकतो. तर हे काय झालं आहे की ही जो नदीचा प्रवाह आहे, तर आपण बघू शकता हा पण अतिशय सुंदर पद्धतीचा फुलपाखरू, म्हणजे फुलपाखरांमध्ये पण असे विविध प्रकारचे फुलपाखरं असतात, तर आपल्याला अत्यंत मोहून जातं. हा बघा, आपल्याला बघून आता उडून गेलं. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर कमेंट करून नक्की सांगा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी हिरवं जग या आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.